तर विनोद सकपाल कुठे असतील त्याने आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचंय. विनोद सकपाल. हॅलो. बघा सर्व संघांना सूचना आहे, जेव्हा सामना सुरू होतोय त्या अगोदर आपला 12वा प्रतिनिधी हा समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. काल एका संघाला पॅनल्टी आम्ही दिलेली आहे, याची नोंद घ्या. म्हणजे नियम सर्वांना सारखेच आहेत, सगळे आपलेच आहेत, तर नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर कोऑपरेट आपण करा अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. तर नक्कीच कालच्या सामन्यामध्ये वीर मराठा जोहे 12वा प्रतिनिधी नव्हता, त्याच्यामुळे 2 धाबांची पॅनल्टी दिली आहे. तर तसं व्हायला नको म्हणून दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू अर्थात 12वा प्रतिनिधी खेळाडूंची नावं सांगणे फार गरजेचं आहे. तर बघा सामना रंगलाय. या ठिकाणी सुनील 11 पडघे पनवेल त्याच्या विरोधात येऊन टाकलाय तो मॉर्निंग 40+ न्यू पनवेल असा हा रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर पडघे संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलंय ते मॉर्निंग 40+ पनवेल या संघाला. तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे, ती पडघे संघाचा विश्वास पाटील आणि त्याच्या समोर उभा आहे तो फलंदाज नयन पाटील. तर नयन पांचाल तर गोलंदाजच्या मार्कवर पहिला षटक घेऊन येतोय. गोलंदाजच्या बोहल्यावरती गोलंदाज समाधान पाटील. पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडूवरती कडा प्रहार केला. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार 6 धावांसाठी. यावेळी जबरदस्त फटका चपराक लगावी असा आवाज आला आणि सरळ चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. येतो हा चौकार. या 4 धाब्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 14 धावा. जसं जून जुलै मध्ये पावसाच्या सरी बरसतात तशा इथे मात्र धावांच्या सरी मात्र बरसत येतो फलंदाज विश्वास पाटील. यावेळेस जबरदस्त फटका चेंडू हवेत आहे आणि हा रायगडाची भव्यता दाखविताना हा येतो या बुलंदी षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा धावपकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 20 धावा. काय फलंदाजी फटकेबाजी सुरू आहे ती विश्वास पाटीलच्या बॅट मधून. 20 धावा. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हा चेंडू जातो तो निर्धाव चेंडू जातो. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला समाधान मिळालं असेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं बिनबाद 20 धावा. सुमित 11 पडघे त्याच्या विरोधात मॉर्निंग 40+ न्यू पनवेल या संघाबरोबर. यावेळी जबरदस्त फटका अतिशय तिखट पारा भेदक चेंडू आपण पाहायला मिळाला आणि चेंडू जातो तो निर्धाव. पंचांचा षटक सापडायचा इशारा आहे तो निर्बाला आलाय.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा जमविल्या त्या सुमित 11 पडघे या संघानं 20 धावा. थँक्यू डीजे, धन्यवाद. पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या पडगे संघाच्या 20 धाबा. तर प्रदीप भुईर कुठे असेल समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. तर दुसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रदीप भुईर. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बहुल्यावरती प्रदीप भुईर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बघूया. समोर येतो फलंदाज नयन पांचाल. यावेळेस मात्र खराब चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फलंदाजाला कुठे दुखापत झाली असेल तर फर्स्ट एड मैदानात पाठवायचे. पाणी घ्या मैदानामध्ये, पाण्याची पूर्तता करा. तर बघा दुसरे षटक प्रगती पथावर गोलंदाज प्रदीप भुईर चा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. स्ट्रायकरला फलंदाज नयन पांचालला पहिल्या मॅच मध्ये 50 मारली होती. त्याच्यानंतर सेकंड मॅचला 0 वरती आउट झाला होता. परंतु या मॅच मध्ये काय करतो ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रदीप भुईर गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. एक मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. यावेळी घुटना टेक आणि तमाशा टेक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. यावेळी जबरदस्त फटका सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केला परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो या दणदणीत चौकार 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 4 ने वाढेल 28 अंकावरती आहे. फटकेबाजी पाहायला मिळते ते विश्वास पाटील आणि नयन पांचाल यांच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आणि सरळ चेंडू विसावला तो यष्टीरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिरवले ते बिनबाद 28 अंकावरती. सुमित 11 पडघे त्याच्या विरोधात मॉर्निंग 40+ स्नीप पनवेल या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा सामना.
आकू टप्प्याचा चेंडू बघूया, चेंडू अवैध फटका फसलाय. इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो सुमित इलेवन पडगे पनवेल या संघाला. कमान डीजे. दवका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो इम्रान मस्ते. मैदानाच्या ग्राउंडवरती अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं इथे या स्पर्धेमध्ये जतन केलं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेमध्ये धापलकावरती धाबा 28 नौका फलंदाज मैदानामध्ये इम्रान मस्ते. आकू टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिला, चेंडू आवेत आहे, बघूया झेल होईल का. परंतु इथे मात्र वन बाउन्स सीमारेषा पलीकडे येतो हा चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक शांताराम जाधव आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 1 बाद 32 धावा. 1 बाद 32 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. ती सुमित इलेवन पडगे पनवेल या संघाची. पोलादी निर्धार आमचा असून बलाची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे, मरण मारुनी पुढे निघालो, गर्व कणाचा कोड धरी, रणभेदाची जात आमची, कोण आम्हाला भयभीत करी. या गोलंदाज समाधान पाटील. यावेळेस मात्र जबरदस्त फटका उपट टाकली, झोड टाकली या चेंडूवरती आणि सरळ चेंडू विसावला तो यश सीमारेषा पलीकडे. हा येतो या दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या नेमून ठेवली ती अद्यापपर्यंत 28 धावा 38 धावा 38 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. जसं पारिजातिकाची फुलं वेचावीस तशा धावा ह्या वेचतात फलंदाज विश्वास पाटील आणि इम्रान मस्ते. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज समाधान. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू इथे मात्र फलंदाजाला फसवलं आणि चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आणि सरळ चेंडू विसावला तो इष्टकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरवलंय ते 38 अंकावरती. यावेळी जबरदस्त फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. या एकेरी धावेने धावफलक हलतय ते 39 या अंकावरती. यावेळेस मात्र काय घडतंय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरवलं 1 बाद 39 धावा. 1 बाद 39 अशी स्थिती पाहायला मिळते. सुमित इलेवन पडगे त्याच्या विरोधात वॉर्निंग 40+ संदीप पनवेल असा हा सामना मैदानावरती. गोलंदाज समाधान पाटील. यावेळेस मात्र काय घडतं बघा. चेंडू आवेत झेल होईल का आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे येतो हा षटकार.
या 6 धाब्याच्या बरोबरी संघाची धावसंख्या मुसुंडी मारते ती 45 अंकावरती. यावेळेस मात्र चेंडूला खालीच ठेवलं, फलंदाजाला फसवलं आणि इथे मात्र चेंडू जातो तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आणि फलंदाज बाद होतोय तो इम्रान मस्ते. फलंदाज बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. धावफलक स्थिरवलंय ते 45 अंकावरती आहे. तर बघूया नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो प्रदीप ताडकर मैदानामध्ये. मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. सुमित 11 पडगे त्याच्या विरोधात मॉर्निंग 40+ न्यू पनवेल अशी ही मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. 2 बाद 45 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे ती सुमित 11 पडगे पनवेल या संघाची. तर 5 षटकाचा सामना. तिसरं षटक चौथं षटक घेऊन येतोय विनेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती होतोय. चौथं षटक घेऊन चौथ्या षटकातील पहिला चेंडू बघूया. विनेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. धावफलकावरती धाबा 45 धाबा. क्षेत्ररक्षक थोडीशी बिबरचना आखतोय. इष्टरक्षक अगदी फलंदाजासाठी भिंत उभारले मित्र म्हणेन. आकुट टप्प्याचा चेंडू सरळ पुरेपूर फायदा आणि सरळ चेंडू फेकून दिलाय. हा येतो या दर्जेदार षटकार 6 धाबांसाठी. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या निवून ठेवली ती अद्यापपर्यंत 51 धावा. कमॉन डीजे. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक शांताराम जाधव आम्हाला सांगतात की 57 धावा. लगातार 2 षटकार लागवले गोलंदाजाच्या 2 चेंडूवरती तो फलंदाज विश्वास पाटील. जबरदस्त फलंदाजी. जशी या फेब्रुवारी मध्ये आंब्याची पेटी मागते तसे इथे मात्र फलंदाज मागलाय तो विनेश. धावफलकावरती धाबा 57 धाबा. पाच षटकाचा सामना असेल. चौथं षटक प्रगती पथावर. गोलंदाज विनेशला मात्र विचार करायला भाग पाडलं ते फलंदाज विश्वास पाटील. यावेळेस मात्र लूच इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली होई आणि फलंदाज बाद होतोय तो विश्वास पाटील मात्र तंबूच्या आसरेला. कमॉन डीजे. जबरदस्त अशी पारी केली विश्वास पाटील. 12 चेंडू मध्ये 39 धावा मात्र कुठून काढल्यात. एकाकी किल्ला लढवलाय तो विश्वास पाटीलला. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगेकूच करतोय तो